जोखू जनार्दन, वाईट पद्धतीने फसलो आपण या भीमरावामुळे, पण याला संधी बनवू शकतो. आपण सगळे मिळून भीमरावाला एवढं मजबूर करूया की तो डेव्हिड साहेबांजवळ नोकरी करायला जाईल. आणि हा आपल्या सगळ्यांचा एवढा मोठा विजय असेल की आजपर्यंत जे आपण भीमरावाकडनं हरलोय त्या सगळ्यांचा हिशेब बराबर होऊन जाईल. बराबर बोलला हितेश भाऊ. भीमराव सतत वरडून वरडून बोलत असतो ना, का तो आपल्या लोकांच्या समस्यांसाठी काय बी करू शकतो बघा. तर यावेळी आपल्याला त्याची परीक्षा तर घ्यावीच लागल. बरोबर आहे, पण एक गोष्ट आहे हितेश भाऊ, तुम्ही अडाणी असून सुद्धा किती काय विचार करता. जर शिकलेले असता तर. बर, या संधीचा चांगला फायदा उचलूया. जोखू भाऊ, तुम्ही फक्त एवढंच करा, काय करत आहेस तुम्ही? सांगा की. एक दिवस वकील सरांनी मला समजावलं होतं, जर कुठल्या परिस्थितीमध्ये काही समजलं नाही तर असं वही पेन घेऊन बसलं पाहिजे आणि सर्वच्या सर्व भावना एक एक करून बिंदुवार पद्धतीने विचार केला पाहिजे. मग काही ना काही मार्ग नक्कीच निघतो. दुसऱ्यांचं आपल्या आयुष्यात किती काय शिल्लक राहतं ना. काय? मला काही समजलं नाही. एक व्यक्ती जो वर्तमानात जसा आहे त्याच्यावर किती लोकांचा प्रभाव पडलेला असतो. आंबेडकर गुरुजींनी जे सांगितलं, बाबाजी सांगतात, वकील साहेब, केळुसकर गुरुजी आणि ते तुमच्या शाळेची घंटी वाजवणारे काका, समध्यांच्या बोलण्याचा प्रभाव आहे ना तुमच्यावर. आणि समध्यांनी शिकवलेल्या गोष्टी कुठं ना कुठं उपयोगी पडतेच तुम्हासनी. बरोबर ना? बरोबर बोलतीयस रमा. आणि म्हणूनच एक गोष्ट मी नेहमी सांगतो, व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीचे विचार मोठे असतात. कारण व्यक्ती नेहमी सोबत नाही राहू शकत, पण विचार नेहमी सोबत असतात. आता हेच बघ ना, वकील सर मुंबईमध्ये नाहीयेत, बाहेर गेलेले आहेत, पण तरी देखील संकटातल्या परिस्थितीतून निघण्याचे त्यांचे जे विचार आहेत ते आज मला उपयोगी पडत आहेत. अजून एक गोष्ट विचारू काय? विचार. जर तुम्ही एवढ्या माणसांच्या विचारांनी बनला आहेसा तर तुमच्या प्रत्येक यशात भागीदार ते बी असणार ना. तर तुम्हासनी असं नाही वाटत का तुम्हासनी त्यांना बी भेटलं पाहिजे? म्हणजे आंबेडकर गुरुजींना भेटून तुम्हाला लय दिवस झाले आणि तुमच्या शाळेची घंटी वाजवणारी काका, माहित नाही तुम्ही त्या लोकांना पुन्हा कधी भेटू शकाल की नाही. सांगा की, मनात इच्छा आहे. भेटण्याची माझीही इच्छा आहे रमा, पण हो, हे गरजेचं नाहीये की ज्या व्यक्तीसाठी तुमच्या मनात कृतज्ञता आहे त्याला तुम्ही नेहमी भेटून त्याला सांगावं. परंतु हे गरजेचं आहे की त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांना, जगाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्ही
ह्या गोष्टी त्यांना बोलत राहा. आणि मग ज्यांना ज्यांना आपण भेटू शकत नाही ते देखील ह्याच जगात राहतात, तर आपलं हे बोलणं कुठून ना कुठून नक्कीच पोहोचत असेल. आणि ह्याच प्रकारे आपण त्यांना आपल्या यशाचा भाग बनवू शकतो. काय झालं? किती काय आहे तुमच्याकडे शिकण्यासारखं. माझ्याकडून नाही, आयुष्याकडून. ह्या आयुष्याला जेवढ्या सोप्या पद्धतीने तू पाहत राहशील तेवढा चांगल्यातला चांगला अनुभव मिळत राहील. अरे जेवायला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे तुला ऐकायला आलं नाही का? जेवायला दे मला. जर पाणीच नाही आहे तर कसं जेवण बनवू? अन्न आताच दुपार झाली आहे आणि नुसतं जेवण जेवण करत आहे. काय फुलिया, चांगलेपणानं बोल, नाही तर देल थोबाड दे तुझ्या. नवरा आहे मी तुझा. हा, जर का मी तुला जेवण मागितलं तर तुला द्यावंच लागल. समजली की नाही समजली? जोखू काका, कसं बोलताय तुम्ही? मी माझ्या बायकोसोबत बोलत आहो आणि जे मला बोलायचं असेल तेच मी तिच्यासोबत बोलाल. हिला सांगत आहे का जर का मला तू जेवण नाही दिलंस तर रट्ट्यावर रट्टे पडतील तुला. ऐकायला आलं का नाही? कान की जोराने वरडू. जोखू काका, इथं आधीच समधी वैतागली आहेत. फुलिया काकीला असं बोलून अजून त्रास कशाला देताय? हा, तर फुल्याने पुढे यावं. भीम तर इथंच उभा आहे आणि सांगावं भीमाला की डेव्हिड इकडे नोकरी कर, तर आमच्या सगळ्यांची अडचण संपून जाईल. अरे फुलिया खूप मानते ना भीमाला आणि नेहमीच म्हणते की भीम आम्हा सगळ्यांची आणि तिची खूप काळजी करत असतो. तर आज दाखव काळजी. अच्छा, म्हणजे हे सगळं नाटक ह्यासाठी केलंय जेणेकरून माझ्या पोराला डेव्हिडच्या इथे नोकरी करायसाठी भाग पाडावं म्हणून. नाही रामजी, हे सगळं ह्यासाठी आहे की एवढ्या वर्षांपासून भीमराव जे आम्हा सगळ्यांनी सांगतो या त्याची चौकशी व्हावी. भीम हेच म्हणतो ना की तो आम्हा सगळ्यांसाठी वाटेल ते करायला तयार आहे, काही करू शकतो. आता तर नुसती नोकरी करायची आहे. भीमला काही बोलायचं बी नाही आणि कुठं नोकरी बी करायला नाही जाणार. तुला जेवण पाहिजे ना? ठीक आहे, आता मी कसं बी करून चाळीच्या बाहेर जाते, पाणी आणते आणि तुला जेवण बनवून देते. मला गोळी लागली तरी चालेल, पण तुला जेवणच देऊन मारल म्या. जेवण जेवण जेवण, माझा जीव काढला. जेवण जेवण. फुलिया, पुढे आलीस तर गोळी घालीन. गुपचूप चाळीतच बस. ह्या चाळीत जो कोण आधी मरेल तो मी असेल. कारण ह्या चाळीत जे काही होतंय ते माझ्यामुळे होतंय. ह्या सर्वांची जबाबदारी मी उचलतो. चालवा गोळी आणि मारून टाका मला. भीम, थांबा बाबा, थांबा. यांना जर आत्ता वाटत असेल की मला मारून हे आपली ड्युटी करतायत तर मारू द्या यांना. चालवा गोळी फौजदार साहेब आणि मारून टाका मला. पण बाबा, जर मी आत्ता मेलो मग यांना सोडू नका. कायद्याच्या अंतर्गत शिक्षा मात्र नक्की द्या. चालवा गोळी फौजदार साहेब. अरे भीमराव, एवढा कायदा तर आम्ही सुद्धा मानतो की जे ठरलेलं आहे त्यावर कायम राहायचं. आता तू चाळीच्या आत उभा आहेस आणि म्हणतोयस की गोळी घाला. कशी घालायची?
चाळीच्या बाहेर ये, मग बघ कशी गोळी घालतो. आता मी बाहेर जातोय, हिम्मत असेल तर ये बाहेर. ए लवकर करा, बांधा दरवाजाला, बांधा लवकर, बांधा. आता जा आणि जाऊन डेव्हिड सरांना सांगा की जसं त्यांनी सांगितलं होतं तसं झालेलं आहे. जा. आणि तुम्ही सगळे ज्याच्या कुणात हिम्मत आहे त्याने बाहेर येऊन दाखवावं. भीम भीम नाही भीम भीम थांब. जर या चाळीतनं आधी कोण बाहेर जाईल, कोणाला जर जीव द्यायचा असेल तर ती म्या असेल, तू नाही. आता तुम्ही सगळे बघा की आधी कोण जीव देईल. फक्त चाळीतून जो बाहेर येईल त्याला आम्ही मारून टाकू, मग भले तो कोणीही का असेना. लक्ष्मी, मला जरा बरं वाटत नाही. मी आज जात आहे. मी अभी येते. चला चला. चला तुम्ही बस. मला यांच्या औषधासाठी पाणी कुठनं ना कुठनं आणलंच पाहिजे. तुम्ही बरोबर नाही करत आहात फौजदार साहेब. काय बोललास तू? पुन्हा बोल. मी हेच म्हणालो की तुम्ही हे बरोबर नाही करत आहात. भीमराव, वाह. फौजदार साहेब, जोपर्यंत प्रशासनात तुमच्यासारखे प्रामाणिक निरीक्षक आहेत तोपर्यंत आमच्यासारख्या सामान्य जनतेचा कायद्यावर विश्वास जिवंत आहे. आता काय करू मी? पाणी पाहिजे. बाहेर जायला दुसरा मार्ग? तसे तू काय म्हणत होतास भीमराव? हेच की तुम्ही लोक बरोबर नाही करत. पुन्हा बोलली बडबडी. अगं तू भीमराव आहेस? हा, भीमरावला विचारलंय मी. तसे भीमराव, तू जेवढ्या वेळ बोलशील की हे जे काही होत आहे चुकीचे होत आहे, आमच्यासाठी हे सगळं तेवढेच योग्य होत जाणार आहे. नरोत्तम जोशी, तुमचं शत्रुत्व माझ्याशी आहे ना? मी तहानलेला राहीन, पण ह्या सर्वांना तुम्ही पाण्यापासून वंचित का ठेवत आहात? खूप भ्रमात आहे हा. भीमराव, तुझी इतकी तर पात्रता नाही आहे की मी तुला माझा शत्रू बनवेल, समजले? खूप काळजी आहे या भुकेलेल्या तहादलेल्या भिकारांची. तर एक काम कर, डेव्हिड सरांचे बोलणे ऐक, जा नोकरी कर त्यांच्या जवळ. मग सर्वांना पाणी मिळेल, कोणीच तहानलेले नाही राहणार.
नरोत्तम जोशीजी, परिणाम काय बी का होईना, पर माझा पोरगा डेव्हिडच्या हित काम करणार नाही. ठीक आहे, बघूया आज की याचा परिणाम काय होतोय तो. मागे बघ रामजी, मागे बघ, बघ बघ काय परिणाम झाला आहे. दीपक 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 काय झालं? हं? दीपक 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 काय झालंय? दीपक. उठ दीपक. आणि आई पाणी. आत्ता सुरू झाला आहे पाण्याचा खेळ. फौजदार साहेब, बोलून 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 तर माझा कंठ सुकला आहे. देवेंद्र, प्रकाश, चला जाऊन कुठेतरी चहा पाण्याचा आनंद घेऊया. दीपक उठ. दीपक दीपक भीमराव, अजून बी वेळ आहे. ऐक डेव्हिडचं म्हणणं, नोकरी कर, नाहीतर दीपक मरून जाईल. ए तेज भाऊ, जरा कमीच बोल. जेव्हा बघावं तेव्हा तोंडात ईशत वकत असतोस. गप, एकदम गप. चांगलं बोलू शकत नशील ना तर गप्प राहा. नंदू, आपली ताकद वाया जाऊ देऊ नको. जर असंच चालत राहिलं तर चाळीतून निघालेल्या मैताला खांदा द्यायच्या कामी येईल. दीपक रमा, चाळीतल्या कोणाच्या बी घरात जरा बी पाणी असेल तर घेऊन ये जा. नाही, काय बी झालं तरी मी कोणालाच कळू देणार नाही की माझी माझी तब्येत खराब आहे. आता मला ही गोष्ट लक्ष्मीपासून लपवावी लागेल की माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. नाही, आनंद दादा, आनंद दादा, थोडस पाणी आहे का? नाही, पाणी तर नाहीये. काय झालं? ते दीपक खाली बेशुद्ध पडला आहे, त्यामुळे पाणी पाहिजे होतं. काय? ठीक आहे, मी कुठेतरी दुसरीकडे बघते. अच्छा रमा, खाली जात आहेस तर लक्ष्मीला पाठवून दे. वय ताईला? ताई तर खाली नाही आहे. लक्ष्मी बाहेर नाहीये? नाही आहे. तर मग कुठे आहे? माहित नाही. काय काय? लक्ष्मी, लक्ष्मी, दादा, लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी कुठे आहे? मी तुम्हा सगळ्यांना विचारतोय, लक्ष्मी कुठे आहे? काय ती माझ्यासाठी पाणी तर आणायला गेली ना. फौजदार साहेब कुठे? नक्कीच लक्ष्मीच्या मागे गेले असणार. नाही, लक्ष्मीला
लक्ष्मीला मारून टाकतील ते.